पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर। आरएसएसच्या स्मृती मंदिर दीक्षाभूमीला देणार भेट, तर मोदींच्या दौऱ्यासाठी नागपूरकर सज्ज। उद्या शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा। मनसेकडून मेळाव्याची जय्यत तयारी। राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। कोरटकरची रोल्स रॉयस पिंपरीच्या तुषार कलाटेकडे, तर नागपुरात चंद्रपूरला जाण्यासाठी वापरलेली कार चंद्रपूर पोलीस आयुक्तालयात। चंद्रपुरातून तेलंगणात ज्या कारने गेला ती कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात। यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबाबत खासदार उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर। अवमान करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा देण्याची मागणी। वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढायला हवा। वादात सापडलेल्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका। राज्याची आर्थिक ताकद वाढल्यानंतर बहिणींना 2100 रुपये देणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। आमचं सरकार शब्द पाळणार। विरोधकांचं शिंदेंना उत्तर। जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। तर करुणा मुंडेंना लग्न झाल्याचे पुरावे देण्याचे आदेश। पुढील सुनावणी 5 एप्रिलला। संतोष देशमुखांच्या अपहरणाची तक्रार पोलिसांनी तब्बल 3.5 तास नोंदवली नाही। शिवराज देशमुखांच्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर। दादरमध्ये टॅक्सी आणि कारचा भीषण अपघात। टॅक्सी चालकासह प्रवाशी महिलेचा जागीच मृत्यू। ओव्हरटेकच्या नादात अपघात झाल्याची माहिती। मुंबई पोलिसातील आयपीएस डॉक्टर सुधाकर पाठरेंचं तेलंगणात अपघाती निधन। कारची ट्रकसोबत धडक झाल्यामुळे पाठरेंसह भागवत खोडके या दोघांचा जागीच मृत्यू। उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलच्या माल डब्याला आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। लोकल सेवेवर परिणाम। म्यानमार आणि थायलंडमधील महाभूकंपातील मृतांची संख्या 1000वर, तर म्यानमारमध्ये आज पुन्हा 5.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के। गुढीपाडव्याआधीच सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक। सोनं प्रतितोळा 92,000वर, तर चांदीही 1 लाखांच्या पार।